जय शिवराय. 6 हात उंच पडदे यष्टी लांब दाढी असलेला पुरुष विजापूरच्या पेठेतील एका धान्य दुकानासमोर उभा राहिला होता. प्रथमदर्शी तो मौलाना दिसत होता. डोक्यावर जाळीदार गोलाकार टोपी घातली होती. पठाणी कुर्ता आणि आखूड सैल पायजामा त्याचा पोशाख होता. तो मौलानाच होता. त्याने दुकानदाराला क्षणभर पाहून स्मित केले आणि मेहंदीने लाल झालेल्या दाढीवरून हात फिरवला. खाल्लेल्या पानाचा चोथा फेकून दिला. त्याच्या घोगऱ्या आवाजाने उर्दू भाषेत दुकानदाराला अभिवादन केले. दुकानदाराने सुद्धा सर्वसामान्य ग्राहकांना प्रतिसाद द्यावा त्याच आविर्भावात मौलानाला प्रतिसाद दिला. पुढच्या क्षणी दुकानदाराने दुसऱ्या ग्राहकाला पटापट धान्य मोजून दिले. तो ग्राहक निघून गेल्यावर दुकानदाराने मौलानाकडे नजर टाकली. बोला, काय हवा आहे तुम्हाला? दुकानदार सुद्धा उर्दू भाषेत बोलत होता. मसुराची डाळ हवी मला. पण काय भाव आहे? दुकानदाराने मौलानाला डाळीचा योग्य भाव सांगितल्यावर मौलाने डोळ्यांच्या बाहुल्या आजूबाजूला फिरून म्हटले, सगळ्या व्यापाऱ्यांनी एकच भाव ठरवला आहे. दुकानदाराने जरा रोखून पाहिले आणि थोडा आणखीन पुढे आला. तसे मौलानाने पुन्हा त्याच वाक्याचे पुनरुच्चारण केले. सगळ्या व्यापाऱ्यांनी एकच भाव ठरवला आहे. हाच भाव राहिला तर विजापूरच्या पेठांची भरभराट होईल आणि सह्याद्रीच्या पेठा उद्ध्वस्त होतील. पण तो भाव काय आहे याची मला मात्र खात्री नाही. दुकानदाराने मौलानाचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. त्याला हवी इतकी डाळ मोजून दिली. मौलानाने बवई उंचावून काहीतरी इशारा केला आणि धान्याची पिशवी उचलून निघून गेला. दुकानदार जिवाजीने स्वतःशी विचार करून मौलानाकडे पाहिले. मौलाना तेव्हा बराच दूर गेला होता. मौलानाने फक्त एकदा वळून पाहिले. एक भुवई उंचावून त्याने पुन्हा तोच इशारा केला. दुकानदार जीवाने सुद्धा होकारात्मक मान डोलवली आणि तो आपल्या कामाला लागला. जिवाजी कुटाळकर हा बहिर्जी पदकातील स्थायिक गुप्तहेर होता. तो त्याच्या परिवारासकट विजापुरात स्थायिक झाला होता. स्थायिक गुप्तहेर ठराविक ठिकाणी आयुष्यभर राहत असत. सर्वसामान्याप्रमाणे तेही जीवन व्यतीत करत असत. त्यांच्यापर्यंत पोहोचलेली खबर नायकांपर्यंत पोहोचवणे हेच त्यांचे कर्तव्य असे. आता विजापूरच्या मशिदींमध्ये मौलवी दरबारात सेवक चाकर यांच्या वेशात बरेच कार्य करू लागले होते. जिवाजीला मौलानाने दिलेला संदेश लवकरात लवकर नायकांपर्यंत पोहोचवायचा होता. संदेशाचा अर्थ स्पष्ट होता. आदिलशाही दरबारात सगळ्यांच्या संमतीने काहीतरी योजले जात आहे, ज्यामुळे सह्याद्रीला खूप मोठे नुकसान होणार आहे. परंतु नेमके काय योजले जात आहे याची कल्पना मौलानाला सुद्धा नव्हती. खरे तर अशा आशयाचा संदेश अजून एका हेराकडून काही दिवसांपूर्वीच मिळाला होता. तो संदेश नायकांपर्यंत कधीच पोहोचवण्यात आला होता. परंतु पुन्हा ठळक संदेश प्राप्त झाल्याने आदिलशाहीत काहीतरी योजले जात आहे याची खबर काढणे अतिआवश्यक झाले होते. मलप्रभा नदीचे सौंदर्य एखाद्या सागरासमान भासत होते. नदीच्या लाटा किल्ल्याच्या भिंतीवर आदळत होत्या. जलप्रवाहातून परावर्तित झालेला सूर्याचा प्रखर प्रकाश नेत्रांना असहाय्य होत होता. अधूनमधून आपला प्रभाव दाखवणारा वारा नारळाच्या झाडांना डुलवत होता. वाऱ्याच्या आवाजाचा आणि खळखळणाऱ्या पाण्याचा संमिश्र ध्वनी वातावरणात घुमत होता. तोरगल किल्ल्याबाहेर हे निसर्ग सौंदर्य नेत्रांना सुखावणारे असले तरी आज या वातावरणात भयांता जाणवत होती. याचे कारण निसर्ग शोधत असावा. इतक्यात मलप्रभा नदीत अचानक कुणीतरी पडल्याचा आवाज झाला. इतक्याच भागात पाण्याचा रंग लालसर झाला होता. अधूनमधून एक डोके पाण्याच्या वर येत होते. त्या डोक्याजवळ कसलीच हालचाल नव्हती. पाण्यात पडलेली ती व्यक्ती झटपटतही नव्हती. कदाचित तिचा प्राण निघून गेला होता. ते एक पुरुष पार्थिव शरीर होते. पाण्याच्या प्रवाहासोबत गटांगळ्या खात ते दूर जात होते. इतक्यात आणखी दुसरे पार्थिव पाण्यात पडले. सैनिकांनी किल्ल्यातून एका मागोमागे एक अशी 4 पार्थिव नाणून पाण्यात फेकली. परंतु तोरगलच्या किल्ल्यात हा नरसंहार का झाला असावा? त्याने वेगाने तलवार फिरवली आणि समोर हात बांधून उभे केलेल्या मनुष्याला गळ्याला चीर दिली. त्या मनुष्याच्या गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्याची अर्धवट तुटलेली मान वेगाने थरथरत होती. त्या थरथरणाऱ्या मानेसोबत रक्ताचे ओघळ जमिनीवर पडत होते. तो मनुष्य क्षणात जमिनीवर कोसळला. त्याच्या शरीराचा प्रतिकार आता थांबला होता. गळ्यातून बळाबळा उगळणारे लाल भडक रक्त त्याच्या पार्थिवाभोवती पसरले होते. त्या पार्थिवाकडे पाहून त्याचा गळा चिरणारा शस्त्रधारी तरुण मोठ्याने हसू लागला. रक्ताने माखलेली तलवार आणि स्वतःच्या डोळ्यांसमोर धरली.
तलवारीच्या पात्यावरून रक्ताचे उघड टपकत होते. मग त्याने एका सुती कापडाने तलवारीच्या पात्याला लागलेले रक्त पुसून काढले आणि क्रोधपूर्ण नजरेने पाहत दातावर दात घट्ट दाबत तो रोषाने ओरडला, बाळाजी हैबतरावाला मारण्याआधी मारणाऱ्यांना 10 वेळा विचार करावा. तो क्रूर कर्मा पुरुष बाळाजी हैबतराव होता. आदिलशाही सैन्यातील एक शक्तिशाली सरदार. तो 6 हात उंच होता. वेदाळ शरीर यष्टी त्याच्या अंगराख्यातून दृष्टीस पडत होती. त्याच्या काळ्याभोर गिरदार मिशा हनवटीपर्यंत पोहोचल्या होत्या. त्याचे लाल भडक डोळे आग ओकत असल्याचे भासत होते. आदिलशाहीची चाकरी करणारे लखुजी हनुमंते यांचे बाळाजी हैबतरावासोबत जुने वैर होते. दोघे एकाच शासकाच्या अधीन असल्याने लखुजी बाळाजीराववर प्रत्यक्ष आक्रमण करू शकत नव्हता. परंतु तो मारेकऱ्यांना पाठवून बाळाजीच्या हत्येचा प्रयत्न करत होता. परंतु प्रत्येक वेळी त्याचा प्रयत्न असफल होत होता. बाळाजी हैबतरावने पुन्हा एकदा त्या पार्थिवाकडे नजर टाकली आणि रक्षकांना डोळ्यानेच इशारा केला. तसे ते रक्षक पुढे झाले. त्या रक्षकांनी ते पार्थिव उचलले आणि तिथून निघून गेले. बाळाजीने समोरच्या भूतनाथ मंदिराजवळ आपली दृष्टी वळवली. गाभाऱ्यात दिसणाऱ्या काळ्याशार शिवलिंगाकडे पाहून त्याने हात जोडून कपाळाला टेकवले. डोळे बंद करून नमस्कार केला. जय बाबा भूतनाथ. तो वळून आसनासमोर बसला. तोरणगलचा तो किल्लेदार होता. सयाजीराव, लखुजी जुनी शत्रुता विसरण्यास राजी नाहीत. समोरासमोर लढण्याची ताकद नाही म्हणून कट्यार सुरी घेऊन माणसं पाठवत आहे. पण एकेकाला पुरून उरेल हा बाळाजी हैबतराव. कुस्तीत स्मित करत तो आसनारूढ झाला. बाळाजी हैबतरावचे तोरगलचे किल्लेदार सयाजीराव याच्याशी मित्रत्व होते. सयाजीरावच्या पुत्रीच्या विवाहानिमित्त बाळाजी तोरगलला आला होता. किल्ल्यातील भूतनाथ मंदिरासमोर आसने मांडण्यात आली होती. मंदिरासमोर यज्ञविधी सुरू असताना बाळाजीवर अचानक हल्ला झाला होता. परंतु चाणाक्ष बाळाजीने हा हल्ला क्षणात सफल केला होता. बाळाजी आसनारूढ झाल्यावर एका सेवकाने केव्हापासून हातात पकडून ठेवलेला खलिता त्यांच्या पुढे धरला. बाळाजी हैबतरावने खलिता हातात न घेता निरखून पाहिला. तो पाहताच होता इतक्यात त्याच्यापुढे एक सेवक एक पितळेचे पात्र घेऊन आला होता. त्यात पाकळ्यायुक्त गुलाबजल होते. त्या गुलाबजलात हैबतरावने हात बुडवले आणि मलमली कापडाला हात पुसून मगच तो खलिता हातात घेतला. तो खलिता विजापूरहून आला होता. त्याने खलित्यात लिहिलेल्या मजकुरावर नजर फिरवली. ओठांच्या कडा डाव्या बाजूला ताणत आसुरी हास्य करत म्हणाला, सयाजीराव, आम्हाला विजापूरवरून एका मोहिमेसाठी बोलवण्यात आलं आहे. बैरजी नाईक आणि मर्जिना विजापूरच्या प्रवेशद्वारातून आत आले होते. तेव्हा नुकताच अरुणोदय झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये नाईकांनी मर्जिनाला बैरजी पथकांची सांकेतिक भाषाही शिकवली होती. आता तिचे कार्य तिला चांगलेच समजले होते. दोघांनी मुस्लिम दाम्पत्याचा वेश धारण केला होता. विजापूरच्या पेठेत ते खरेदीसाठी आल्याची नोंद त्या प्रवेशद्वारावर केली होती. नाईकांनी त्यांचे नाव महमूद मिया आणि मर्जिनाचे नाव मरियम खातून असे सांगितले होते. इस्लामिक वेशात असलेल्या सामान्य नागरिकांची आणि फकीर मौलाना यांची विजापुरात फारशी चौकशी होत नाही हे जाणून नाईक होते. म्हणूनच त्यांनी हा वेश धारण केला होता. ते दोघे आता विजापूरच्या पेठेत आले होते. ही पेठ आणि हे शहर दोघांच्या चांगल्याच परिचयाचे होते. नाईक सरळ जिवाजीच्या दुकानाजवळ पोहोचले. जिवाजीने प्रथम नाईकांना ओळखलेच नव्हते. तेव्हा दुकानावर कोणी ग्राहक नाही हे पाहून नाईकाने एका सांकेतिक शब्दात त्याची ओळख दिली. विहंगराज. हा शब्द ऐकताच जिवाजीच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव प्रकटले. विहंगराज हा पथकातील इतर तरुणांना हेरांची नाईकांना ओळख देण्यासाठी सांकेतिक शब्द होता. बैरजी पथकातील प्रत्येक हेराला असे वेगवेगळे सांकेतिक शब्द ओळख म्हणून दिले जात होते. बऱ्याच दिवसानंतर नाईकांना पाहिल्यावर जिवाजी चांगलाच प्रसन्न झाला होता. परंतु क्षणात त्याने त्याच्या मनातील भावनांना रोखले. एक नजर नाईकांच्या शेजारी उभ्या असलेल्या मर्जिनावर टाकली आणि पुन्हा त्याने नाईकांकडे पाहिले. नाईकांनी होकारात्मक मान हलवत ती स्त्री बैरजी पथकाची सदस्य असल्याचा इशारा केला. जिवाजीने पटकन उठून एका रांजणातील पाणी मातीच्या लोट्याने काढून नाईकांना दिले. नाईकांनी पाणी पित विचारले, मसुराची डाळ आहे का? या सांकेतिक शब्दाचा अर्थ काही खबर आहे का? मसुराची डाळ विजापुरात अधिक प्रिय होती. तिथल्या लोकांच्या भोजनात या डाळीचा हमखास वापर केला जात होता. म्हणून विजापूर संबंधी बातमी देणाऱ्या हेरांच्या सांकेतिक शब्दांमध्ये मसुराचा उल्लेख केला जात होता. हो,
खूप मोठे राजकारण घडत आहे. मोठी मोहीम आखली जात आहे. दुकानात या तिघांव्यतिरिक्त कुणी नाही हे पाहून जिवाजीने स्पष्ट सांगितले. मोहीम कोणत्या दिशेसाठी? नायिकेने विचारले. वायव्य. जिजा जिवाजीने स्पष्ट केले. अजून काय माहिती आहे? नायिकाने डोळे बारीक करीत विचारले. फारशी माहिती नाही, पण राजांनी तोरणा, कोंढाणा, पुरंदर आणि सुवानमंगळ ताब्यात घेतल्यामुळे आदिलशहा चांगलाच तापला आहे. त्यानं राजांचा कायमचा बंदोबस्त करायचं ठरवलं आहे. त्यासाठी मोठमोठी फौज पाठवणार आहे. पण सरदार कोण असणार याची अजून कोणतरी वार्ता नाही. जिवाजीने त्याच्यापर्यंत आलेल्या खबरा फोडून सांगितल्या. ठीक आहे, ते सुद्धा लवकरच कळणार. सरदार कोणीही असो, सह्याद्रीपर्यंत पोहोचवण्याआधीच त्याला दुर्बल करू. म्हणत नायकांनी मर्जिनाकडे पाहिले आणि सांगितले. मर्जिना, जनानखान्यातून मिळालेल्या खबरा तुला जिवाजीपर्यंत पोहोचवायच्या आहेत. मर्जिनाने होकारात्मक मान हलवली. तोंडावर बांधलेल्या कपड्यामुळे तिचे फक्त नेत्र दिसत होते. जिवाजीला नेहमी तिची ओळख पटावी म्हणून शाहीन या सांकेतिक शब्द तिला देण्यात आला होता. या उर्दू शब्दाचा अर्थ बाज पक्षी असा होता. तसेच बाज म्हणजे बैरजी पथकाचे प्रतीक होते. वेगवेगळ्या मोहिमांवर असलेल्या हेरांना दिलेल्या सांकेतिक शब्दांत बाज शब्दाची गुंफण असे आणि एका जागी स्थायिक असलेल्या हेरांना दिलेल्या सांकेतिक शब्दात वटवृक्ष या शब्दांची गुंफण असे. बाज नावाने संबोधले जाणारे हेर म्हणजे बाज पक्षासारखे आपल्यावर लक्ष नजर ठेवत असत. वटवृक्ष म्हणून संबोधले जाणारे हेर वटवृक्ष या विशालकाय वृक्षासारखे सर्व बाज पक्ष्यांना आश्रय देत असत. मोहिमेसाठी माहिती पुरवत असत. मर्जिना सज्ज झाली होती. आता तिला आदिलशहाच्या जनानखान्यात प्रवेश मिळवायचा होता. हे इतके सहज शक्य नव्हते, परंतु स्वराज्यासाठी हे कार्य अतिमहत्त्वाचे होते. काही दिवसात स्वराज्यावर पहिले आक्रमण होणार होते. या आक्रमणाची संपूर्ण माहिती काढण्यासाठी बहिर्जी पथकाचे विजापुरातील सगळे हेर आता सक्रिय झाले होते. नाईक स्वतः विजापुरात होते. त्यांच्यापुढे अनेक प्रश्न होते. स्वराज्याच्या दिशेने चालून जाणारा सरदार कोण? किती सैन्य संख्या असेल? शस्त्रसाठा किती असेल? स्वराज्याकडे